साठलोटं गोष्ट लग्नाची भाग 14. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हो, आधी त्याचं अफेअर होतं. नाईलाजाने गौरवने खरं सांगितलं तशी आबोली शॉक. मिस्टर सहस्त्रबुद्धेचं अफेअर होतं? कोण होती ती मुलगी? आबोलीने त्याला विचारलं. ते मला माहीत नाही, तो म्हणाला. तसं तिने बारीक नजर करून बघितलं. खरंच सांगतो? नाही माहीत. ती मुलगी कोण होती? गौरव म्हणाला. वहिनी, ती मुलगी दादाचा भूतकाळ होती. तू वर्तमान आणि भविष्य आहे. त्या मुलीचा जास्त विचार करू नको आणि याविषयी दादाला काही विचारू नको, नाहीतर मी कुठे तोंड दाखवायच्या लायकीचा राहायचो नाही, तो विनवणी सुरात म्हणाला. तू म्हणतो ते बरोबर आहे. ती मुलगी यांचा भूतकाळ होती. तिचा विचार करून काही फायदा नाही. आबोली म्हणाली. तसा गौरव रिलॅक्स झाला, नाहीतर तो 100% अग्नेकडून फुटल्या गेला असता. गौरव आणि आबोली घरी आले. आबोली, तू तर अग्नीसोबत येणार होती ना? त्या दोघांना सोबत येताना बघून रंजना म्हणाल्या. काकू, आम्ही सोबतच येणार होतो, पण दादाला इमर्जन्सी कुठेतरी जावं लागलं, मग आम्ही दोघं निघून आलो. गौरवने बाजू सांभाळून घेतली. बरं ठीक आहे, जा दोघं फ्रेश होऊन या. मी कमलला तुमच्यासाठी कॉफी आणायला सांगते, जा. त्या म्हणाल्या. तसं ते दोघं त्यांच्या रूममध्ये निघाले. आबोलीने त्याच्याकडे बघितलं तर त्याने नजरेनं शांत बस सांगितलं. त्यांची खुणवाखुणवी जीविकाने बघितली. नक्कीच काहीतरी गडबड आहे, ती मनात म्हणाली. आबोली रूममध्ये आली आणि फ्रेश होऊन लगेच खाली आली. रंजना आणि प्रमिला जीविका हॉलमध्येच बसलेल्या होत्या. आबोलीला बघून जीविकाने लगेच नाक मुरडलं आणि आपल्या फोनमध्ये बघायला लागली. आबोलीने तिच्याकडे बघितलं पण नाही. हाय लेडीज, गौरव त्यांच्यामध्ये येऊन बसला. गौरव, आज ऑफिसमध्ये काही काम केलं का नाही? प्रमिला म्हणाल्या. मॉम, दादा होता तिथे, तो मला रिकामं बसून देणार आहे का? तो हसत म्हणाला. रिकामं बसू पण नको, आता थोडं सिरियस होऊन कामाकडे लक्ष द्या, प्रमिला म्हणाल्या. हो ग माझी आई, आता मी सिरियस होऊनच दादासोबत काम करणार आहे, तो हात जोडून म्हणाला. कमल येऊन त्यांना कॉफी देऊन गेली. आबोली, या शनिवारी तू आणि अग्ने आपल्या गावी जा. आपली कुलदेवता आहे तिथे, तिचं दर्शन घेऊन या. लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघं कुठे फिरायला गेले नाहीत. कमीत कमी या निमित्ताने तुम्हाला सोबत थोडा वेळ घालवता येईल, रंजना म्हणाल्या. हो ठीक आहे, आबोली म्हणाली. मॉम, पण दादा आबोलीसोबत जायला तयार होईल का? हिच्यासोबत जाऊन त्याचा सगळा मूड जाईल, जीविका मध्येच पचकली. आबोलीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. दी, त्यांचं ते बघून घेतील, तू नको टेन्शन घेऊ, गौरव म्हणाला. गौरव, तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? पुढे जाऊन काही गोष्टी त्रासदायक ठरणार आहे हे माहीत असूनही त्यांना थांबवायला नको का? जीविका आबोलीला त्रासदायक म्हणत होती. रंजना आणि प्रमिलाला जीविकाचा खूप राग येत होता. मॉम, काकू, मला स्टडी करायचा आहे, मी रूममध्ये जाते. आबोली उठून जायला लागली. आता स्टडी करायचा? मग जेवण कोण बनवणार? इथे तुझ्या माहेरसारखं नाही आहे की सगळं जेवण नोकरच करतील. या घरातल्या स्त्रिया स्वतः जेवण बनवतात आणि तुलाही आता इथून पुढे त्यांच्यासाठी जेवण बनवावं लागत जाईल, जीविका म्हणाली. हो बरोबर आहे, माझ्या माहेरी नोकरच जेवण बनवतात, त्यामुळे मला जेवण बनवायला येत नाही. पण इथे या घरातल्या स्त्रिया जेवण बनवतात म्हणजे तुला तर जेवण बनवता येत असेल ना? मग कर की तू, बनव जेवण. मलाही बघू दे किती स्वादिष्ट स्वयंपाक करते तू. आज तू जेवण बनव, आई आणि काकूला तेवढाच आराम मिळेल. असं म्हणून आबोली तिच्या रूममध्ये गेली. ही समजते काय स्वतःला? घरात आलेल्या पाहुण्यांना स्वयंपाक करायला लावते आणि ही महाराणी आयतं येऊन खाणार. ती गेल्यावर जीविका ओरडून म्हणाली. जीविका, तू जरा अतिच करत आहे. नाही येत तिला जेवण बनवता, तरी ती शिकण्याचा तरी प्रयत्न करत आहे. पण तू काय, तुला जेवण बनवता येत असताना सुद्धा सासरी नोकरांना सांगून जेवण बनवायला सांगते ना? तू का नाही बनवत? आणि आबोलीला म्हणाली ना, तसंच कर. आज सगळा स्वयंपाक तू करायचा, तेही एकटीने, समजलं? रंजना तिला चिडून म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. जीविका, तुला आबोलीचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आमच्यासमोर बोलली ते ठीक आहे, पण अग्ने आणि या दोन्ही भावांसमोर असं मूर्खासारखं वागू नको. तुझे डॅड आणि काका तुला काही बोलणार नाही, पण अग्ने कसा आहे तुला चांगलंच माहीत आहे, प्रमिला तिला म्हणाल्या. जीविकाची कोणीच बाजू घेत नाही हे बघून जीविकाला राग येत होता.
त्यामुळे आबोलीविषयी तिचा तिरस्कार वाढत चालला होता. प्रमिला आणि गौरव पण तिच्याजवळ उठून निघून गेले, त्यामुळे ती आतच तडफडत राहिली. ठीक आहे, आज सगळा स्वयंपाक मी करते, जीविका मनात म्हणाली आणि किचनमध्ये गेली. आबोली रूममध्ये आली आणि तिचा नाश्ता करायला बसली. लग्नामुळे मध्ये बराच गॅप पडला, त्यामुळे तिला आता जास्त स्टडीकडे लक्ष द्यावं लागणार होतं. एक्झामला 4 महिनेच बाकी होते आणि ती खूप मागे पडली होती. आजपासून ऑनलाईन क्लास पण चालू होणार होता, त्यामुळे तिचं थोडं टेन्शन कमी झालं. अग्नेय, रणजित आणि सूर्यजित रात्री एकाच वेळी घरी आले. अग्नेय रूममध्ये आला तेव्हा आबोली मन लावून अभ्यास करत होती. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही. त्याने आत येऊन अंगातलं ब्लेझर काढून ठेवलं आणि टाय सोडवत आबोलीजवळ येऊन उभा राहिला. तो जवळ येऊन उभा राहिला तेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आजचा दिवस कसा होता, त्याने विचारलं तशी ती गडबडली. मस्तच होता आजचा दिवस, ती जबरदस्ती स्माईल करत म्हणाली. आपली चोरी पकडल्या गेली की काय म्हणून ती घाबरली होती. इकडे अग्नेला वाटलं सकाळच्या बोलण्यावर आबोली काही बोलली कशी नाही. तिने तर आपल्यासोबत भांडण करायला हवं होतं, पण ती काहीच बोलली नाही की आपल्यावर रुसली नाही, म्हणून तो विचारत पडला. तुला मला काही बोलायचं आहे का, तो म्हणाला. त्याला वाटलं ती सकाळचं बोलणं विसरली असेल. कशाबद्दल, ती हळूच म्हणाली. खरं तर तिची आता धांदल उडाली होती. अग्नेला आपल्यावर डाऊट आला असेल असं तिला वाटत होतं. नक्की काही बोलायचं नाही आहे तुला, तो अजूनही तिला आठवून देण्याचा प्रयत्न करत होता. मिस्टर सहस्त्रबुद्धे, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाही आहे. जा तुम्ही फ्रेश होऊन या, मी खाली जाते. तिने बोलता बोलता पटापट तिच्या बुक आणि नोटबुक उचलून ठेवल्या. आबोली काही बोलली नाही म्हणून अग्नेय थोडा नाराज झाला आणि फ्रेश होण्यासाठी गेला. वाचले, तो जाताच तिने छातीवर हात ठेवला. रात्री सगळे जेवण करायला बसले. आज जीविकाने जेवण बनवलं होतं. अरे वा, आज जेवण जीविकाने बनवलं आहे वाटतं. रणजित यांनी आपल्या लेकीच्या हाताची चव लगेच ओळखली. हो डॅड, आज मी सगळं जेवण बनवलं आहे. आजकालच्या सगळ्या मुलींना जेवण बनवता येत नाही. हो, पण त्यांची जीभ खूप चालते. जीविकाने आबोलीला टोमणा मारला. सगळ्यांना कळालं की ही आबोलीला बोलत आहे. अग्नेने यावेळेस पण शांत राहायचं ठरवलं. रणजित यांनी जीविकाशी नंतर बोलायचं ठरवलं. बाकी सगळ्यांना जीविकाचा राग आला. सगळ्यात जास्त गौरवला तिचा राग येत होता. नेहमी मीच बरोबर असं ती समजायची. टोमणे मारण्यात तिचा हात कोणी धरू शकणार नाही आणि याचा बराच वेळा अनुभव गौरवला आला आहे. आबोली तिला जीविकाचा पहिल्यापासून राग येत होता. ती किती स्वार्थी आहे हे तिला माहीत होतं. ती फक्त वाट बघत होती योग्य वेळेची, जीविकाला प्रत्युत्तर देण्याची. जेव्हा डोक्यावरून पाणी जायला लागल तेव्हा मात्र जीविकाचं काही खरं नाही. आबोली, अगं जेवण कसं झालं आहे हे तर तू मला सांगितलं नाही. जेवण झाल्यानंतर सगळे निघून गेल्यावर जीविका आबोलीला म्हणाली. ते काय आहे ना, जेवण कसंही बनवलं असलं तरी त्याला नावं ठेवलेली मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तू जेवण छान बनवलं असंच मी म्हणेल. गुड नाईट, असं म्हणून आबोली निघून गेली. नक्की हिला काय म्हणायचं होतं, जेवण चांगलं झालं होतं की नाही, या विचारात जीविका तिच्या रूममध्ये गेली. आबोलीचं बोलणं तिच्या डोक्यावरून गेलं होतं. आबोली रूममध्ये आली तेव्हा अग्नेयने लॅपटॉप चालू केला आणि तिच्यासमोर धरला. 9:30 वाजले आहे. अर्धा तास लेट आहे तू. आज पहिला दिवस आहे म्हणून काही बोलत नाही. उद्यापासून वेळेवर ऑनलाईन क्लास झाला पाहिजे, समजलं, तो थोडा रागात म्हणाला. ती वेळेवर आली असती पण जीविकामुळे टाईमपास झाला. सॉरी, ती पटकन क्लास अटेंड करायला बसली. आबोलीचा क्लास 2 तास चालला. अग्नेय त्याच्या लॅपटॉपमध्ये काम करत बसला होता. मधून तो आबोलीकडे बघायचा. आबोलीने मन लावून शिकून घेतलं. जे नाही समजलं ते प्रोफेसर यांना विचारायची. क्लास झाल्यानंतर तिने लॅपटॉप बंद केला आणि अग्नेयला परत द्यायला आली. हा लॅपटॉप तुझाच आहे, तुझ्याच जवळ असू दे, तो त्याचा लॅपटॉप बंद करत म्हणाला. माझ्याकडे आहे, फक्त तिकडे आहे. काल घेऊन यायचं लक्षात नाही राहिलं, ती म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. आजपासून हाच लॅपटॉप वापर, तिकडचा नंतर घेऊन येऊ. झोप आता, सकाळी लवकर उठावं लागेल. त्याने ते दोन्ही लॅपटॉप ठेवून दिले आणि त्याच्या जागेवर येऊन बसला. झोपला. आबोलीने दुसऱ्या बाजूला येऊन झोपून घेतलं. अग्नेने तिच्याकडे बघितलं तर ती त्याला पाठमोरी झोपलेली होती.
जीविकाचं वागणं त्याला खटकत होतं. अबोली तिला उत्तर देऊ शकते म्हणून तो काही बोलत नव्हता. त्याला अबोलीपेक्षा जीविकाची काळजी वाटत होती. अबोली कशी आहे त्याला माहीत होतं. फक्त जीविकाने जास्त वाकड्यात जाऊ नये म्हणून तिला सावध करणं गरजेचं होतं. त्याने उद्याच याविषयी जीविकाशी बोलायचं ठरवलं. सकाळी अबोली तिचं आवरून खाली आली. जीविका आज पण झोपलेली होती. गुड मॉर्निंग, ती रंजना आणि प्रमिलाला म्हणाली. गुड मॉर्निंग बेटा, त्यांनी हसून रिप्लाय दिला. त्या तिघींनी मिळून नाश्ता बनवला. थोड्या वेळाने सगळे तयार होऊन आले. सगळ्यांना वाटलं जीविका अजूनही उठलेली नाही. सकाळचा नाश्ता शांततेत व्हावा म्हणून कोणी तिला उठवायला गेलं नाही. पण अबोलीचं पितळ उघडं पाडायचं होतं म्हणून ती पटकन उठून नाश्ता करायला गेली. अग्निदादा, काल तू कुठे बाहेर गेला होता का? नाही, ते काय आहे ना, काल गौरव आणि अबोली सोबत आले. अबोलीने मॉमला फोन करून सांगितलं की ती तुझ्यासोबत येणार आहे. पण हे दोघंच सोबत आले, तू नाही आलास म्हणून विचारलं. जीविका हलकं हसत म्हणाली. अग्नेयने अबोलीकडे बघितलं तशी अबोलीने नजर चोरली. पण गौरवला जोरात ठसका लागला. जीविका गालात हसली. जीविका, आधी नाश्ता करून घ्या, नंतर बोलत बसा, रंजना म्हणाल्या. अग्नेय अबोलीकडे बघत होता पण ती त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तिची चांगलीच धांदल उडाली होती. गौरव तर पुढे काय सांगायचं दादाला ते आठवत होता. त्यांची क्लास लागणार होती. मनात जीविकाला शिव्या देत होता. नेहमी तिच्यामुळे त्याला बोलणे बसायचे आणि आज तर त्याला जोडी त्याची वहिनी होती. सगळे बाहेर पडले. नेहमी कॉलेजला जायला उत्साहात असलेली अबोली आज भीतच गाडीत बसली. गौरव पण धरून आणल्यासारखा बसला. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि आपलं काही खरं नाही म्हणून मान हलवली. अग्नेय गाडीत येऊन बसला तसं या दोघांना वाटलं आता गाडीतून उतरून पळून जावं, पण पाय साथ देईना. अग्नेयने गौरवचं नाव घेताच त्याने गालावर हात ठेवला. हा? त्याचा आवाज निघत नव्हता. काल तू आणि अबोली सोबत घरी कसे काय आले त्याने विचारलं. गौरवने अबोलीकडे बघितलं. मी तुला विचारत आहे, तू तिच्याकडे कशाला बघतोय? अग्नेय म्हणाला. तशी गौरवने पुढे बघितलं. दादा, काल मी तुझ्याच गाडीत आलो होतो. मग मला घरी येण्यासाठी दुसरी गाडी नव्हती. मग मी विचार केला वहिनीचं कॉलेज सुटलं नसेल म्हणून मग मी तिच्यासोबत यायचं ठरवलं आणि वहिनीला फोन करून बोलावून घेतलं. त्याने नाश्ता करता करता अग्नेयला काय सांगायचं ते ठरवलं होतं. अबोली, तू घरी मॉमला फोन करून असं का सांगितलं की तू माझ्यासोबत येत आहे? तू तर मला एक कॉल पण केला नाही. तो आता अबोलीकडे वळाला. ते मला वाटलं गौरवसोबत तुम्ही येणार आहे म्हणून त्यांना असं सांगितलं. ती थोडी घाबरत म्हणाली. मला असं वाटत आहे तुम्ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. आता तू कॉलेजला जा, खरं आहे ते मला कळेलच, अग्नेय म्हणाला आणि त्याने गाडी थांबवली. अबोली खाली उतरली आणि त्यांना बाय करून निघून गेली. अबोली तर अग्नेयच्या प्रश्नातून सुटली पण गौरव अडकला. त्याने अलगद कपाळावरचा घाम पुसला. अबोली तिच्या क्लासरूममध्ये आली. कविता तिच्या मागे आली. अबोली, किती आवाज दिले तुला? तुझं लक्ष कुठे होतं? कविता तिच्या शेजारी बसत म्हणाली. काही नाही, असंच थोडी टेन्शनमध्ये होते म्हणून तुझा आवाज ऐकला नाही, अबोली म्हणाली. तिला अग्नेयचं टेन्शन आलं होतं. काय ग, घरी काही झालं आहे का? कविताने काळजीने विचारलं. हो, सगळं ठीक आहे, प्रॉब्लेम मीच करून ठेवते. नंतरच्या वाक्यात ती हळूच पुटपुटली. काय म्हणालीस? कविताने विचारलं. कुठे काय, ते बघ सर आले. अबोलीने सर आल्याचं सांगितलं म्हणून कविता पुढे काही बोलली नाही. दोघींनी मग तो विषय सोडून लेक्चरकडे लक्ष दिलं. इकडे अग्नेयने नंतर गौरवला काहीच विचारलं नाही. महत्त्वाची मीटिंग होती म्हणून ऑफिसला आल्या आल्या तो त्याच्या कामाला लागला. गौरव पण शांतपणे त्याच्या कॅबिनमध्ये काम करत बसला. आज आपण स्वतःला बिझी करून घ्यायचं म्हणजे दादाला आपल्याला अजून काही विचारणार नाही असं ठरवून तो कामात गडून बसला. संध्याकाळी अग्नेय थोडा रिलॅक्स झाला. त्याने गौरवला आपल्या कॅबिनमध्ये बोलवून घेतलं. दादा, काही काम होतं का? गौरव म्हणाला. अग्नेयने बोलवलं तेव्हा तो घाबरला पण त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही, नाहीतर त्याची चोरी पकडल्या गेली जाईल. बस, अग्नेय म्हणाला तसा गौरव त्याच्यासमोर बसला. इतकं घाबरायला काय झालं? अग्नेय त्याच्या कपाळावरचा घाम बघून म्हणाला. काही नाही दादा, ते गरम होत होतं, तो कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. फुल AC मध्ये सुद्धा
तुला गरम होत आहे? म्हणजे नक्कीच काहीतरी केलं असणार, जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. तुझ्याजवळ 2 मिनिट आहे. 2 मिनटं. विचार कर मला काय सांगायचं आहे. आणि जे सांगशील ते खरं सांगायचं. खोटं अजिबात बोलायचं नाही. मला खोटं बोललेलं आवडत नाही. 2 मिनटं विचार कर. अग्नेय म्हणाला तसा गौरवला अजून दरदरून घाम फुटला. त्याचा दादा त्याच्याकडून सत्य बाहेर काढणारच होता. दुसरं काही असतं तर त्याने सांगितलं असतं, पण त्याच्यावर संशय घेऊन त्याचा पाठलाग केलं हे सांगणं थोडं जडच जाणार होतं. 1 मिनिट राहिला आहे. 2 मिनिटांमधला 1 मिनिट संपला. 1च मिनिट राहिला आहे. पटकन ठरव, काय सांगायचं आहे? अग्नेय म्हणाला. गौरवची चलबिचल वाढली. आता त्याला खरं सांगावं लागणार होतं, नाहीतर दादा खरं शोधून काढेल त्याला माहीत होतं. संपले 2 मिनटं. संपले. बोला. अग्नेय म्हणाला. दादा तू प्लीज चिडू नको. मी सगळं खरं खरं सांगतो, पण तू प्रॉमिस कर वहिनीला काही बोलणार नाही. प्रॉमिस कर. गौरव म्हणाला. तिला काही बोलायचं का नाही ते माझं मला ठरवू दे. तू फक्त खरं सांग आणि मी असं कुठलंही प्रॉमिस करणार नाही आहे. तुम्ही जर चूक केली असेल तर तुम्हाला बोलणारच, त्यामुळे या प्रॉमिसची भानगड नको. सरळ सांग, काल तुम्ही दोघे कुठे होता? काय करत होता? तू ऑफिसमधून लवकर त्यासाठीच बाहेर पडला होता ना? मग काय केलं तुम्ही दोघांनी? अग्नेय भुवया आकसून म्हणाला तसा गौरवने एक आवंडा गिळला. ॲक्च्युली दादा, ते वहिनी म्हणाली की तू तू आणि कृतिका मूव्ही बघायला जाणार आहे. मग तिने म्हणजे आम्ही दोघांनी तुमच्यावर लक्ष ठेवायचं ठरवलं. वहिनी कॉलेजवरून इकडेच आली होती. मग आम्ही दोघं समोरच्या कॅफेमध्ये तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बसलो. जशी तुमची गाडी गेटच्या बाहेर पडली तसा आम्ही तुमचा पाठलाग केला, पण नंतर लक्षात आलं की तू तर साईटवर काम बघण्यासाठी गेला होता. मग मी वहिनीला म्हणालो की दादावर संशय घेणं चुकीचं आहे. तो अजिबात तसा नाही आहे. तिलाही ते पटलं. तिलाही पश्चाताप होत होता. तुझ्यावर संशय घेतला त्याचा. त्याबद्दल मी तुला सॉरी म्हणणार होती, पण तू आमच्यावर चिडशील म्हणून मी तुला काही सांगायला नकार दिला. म्हणून ती गप्प बसली. गौरव पटापट बोलून मोकळा झाला. पाणी घे. अग्नेयने त्याला पाण्याचा ग्लास दिला. गौरव एका दमात तो ग्लास खाली केला. अग्नेय एकटक गौरवकडे बघायला लागला तसा गौरव खूप घाबरला. त्याला वाटलं आता दादा आपल्याला नक्कीच फोडून काढणार. गौरव नजर चोरत इकडे तिकडे बघायला लागला, पण अग्नेय त्याला एकटक बघत होता. त्यानंतर अग्नेयला हसू फुटलं तसा तो जोरजोरात हसायला लागला. गौरव मात्र शॉक होऊन त्याच्याकडे बघायला लागला. अबोली इज व्हेरी फनी, तो हसता हसता म्हणाला. त्याला हसूच कंट्रोल होत नव्हतं. तो फक्त अबोलीचा त्यावेळेसचा तो चेहरा इमॅजिन करत होता. काय झालं दादा? तू इतका हसायला का लागला? गौरवला काही कळत नव्हतं. मी काल सकाळी तिच्यासोबत थोडी मजाक केली. मला माहीत नव्हतं ती माझ्यावर अशी लक्ष ठेवेल. तरी मी विचार करत होतो मी सकाळी इतकं बोललो तरी तिच्यावर परिणाम कसा झाला नाही. ही चिडली कशी नाही माझ्यावर, पण नाही, तिने तर तिचं मनाचं समाधान करून घेतलं होतं माझ्यावर पाळत ठेवून. अवघड आहे ही मुलगी. अग्नेय हसू कंट्रोल करत म्हणाला. मला वाटलं तू आमच्यावर चिडणार म्हणून आम्ही दोघं किती घाबरलो होतो. त्यात मी वहिनीला तुझ्या पहिल्या अफेअरचं सांगून बसलो. गौरव रिलॅक्स होत म्हणाला. पण हे ऐकून अग्नेयचं हसणं डायरेक्ट थांबलं. काय बोलला तू? माझं पहिलं अफेअर तू अबोलीला सांगितलं? अग्नेय भुवया उंचावून म्हणाला. गौरवने मनातच स्वतःला 3-4 गालात मारून घेतल्या. सगळं व्यवस्थित करून परत त्याच्यावर पाणी फिरवलं म्हणून तो स्वतःला शिव्या देत होता. काय सांगितलं तू अबोलीला? अग्नेय थोडा जरब आवाजात म्हणाला. मी जास्त काही नाही, फक्त तुझं आधी एक अफेअर होतं इतकं सांगितलं. आता काहीच नाही असं सांगितलं तिला. काही प्रॉब्लेम नाही. गौरव घाबरत म्हणाला. पण अग्नेय टेन्शनमध्ये आला. गौरव, तू कोणत्या मुहूर्तावर जन्माला आला आहे? नेहमी प्रॉब्लेम करून ठेवत असतो. अग्नेय कपाळावर 2 बोटं घासत म्हणाला. अजून काही सांगितलं आहे का? अग्नेय म्हणाला तशी त्याने नकारार्थी मान हलवली. इकडे अबोली कॉलेजवरून घरी आली. जीविका हॉलमध्येच दीपकसोबत फोनवर बोलत बसली होती. अबोलीने तिला इग्नोर केलं आणि रूममध्ये आली. आजचा भाग इथेच संपत आहे. भेटूया लवकरच पुढच्या भागात.